नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ सवी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता आपण फराळाच्या ताटामधला एकदम आवडतीचा आणि खुसखुशीत एकदम लागणारा पदार्थ तो म्हणजे लाडू। तर आज आपण बघणार आहोत रव्याचे लाडू कसे बनवायचे, तेही पाक न तयार करता। तर जेव्हा आपण पाक करतो तेव्हा कधी कधी लाडू कडक होण्याची शक्यता असते जर पाक बिघडला तर। त्यासाठी आपण आता बिना पाकाचे रव्याचे लाडू आज बघणार आहोत। करायला अत्यंत सोपे आहे। तर इथे वजनी प्रमाणानुसार मी 2 वाट्या जे आहे ते बारीक रवा घेतलेला आहे। हा 0 नंबरचा रवा आहे। लाडूसाठी 0 नंबरचाच रवा वापरता, त्यामुळे तोच रवा घ्या। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी तूप जे आहे ते गरम करून घेतलेला आहे व्यवस्थित, आणि त्यामध्ये 2 वाटी रवा जो आहे तो व्यवस्थित असा खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर हा रवा भाजताना आपण जाड जी कढई असते तळाला ती कढई घ्यायची आहे, म्हणजे आपला रवा जो आहे तो भाजताना लागत नाही। त्यानंतर हा कंटिन्युअसली हलवत राहायचा आहे, म्हणजे पण तो लागत नाही आणि लाल होणार नाही। तर आपल्याला लालसर भाजायचा नाही आहे। तर हे बघा 5 ते 7 मिनिटं भाजल्यानंतर थोडंसं मी याला हात लावून बघितला तर तो हाताला चिपकत नाही। याचा अर्थ आपला रवा हा पूर्णपणे मस्त असा खमंग असा भाजून गेलेला आहे। तर आपण याला आता एखाद्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। तर आता 2 वाटी रव्यासाठी मी इथे 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे। त्यात गठुळ्या वगैरे असतील तर त्या आपण फोडून घ्यायच्या आहे, म्हणजे जेणेकरून लाडू मध्ये त्या दिसणार नाही। त्यानंतर आता एकदम सोपी ट्रिक म्हणजे लाडू वळण्यासाठी तुम्ही जे हे मिश्रण तयार केलेलं आहे ते सगळं एकदा आपण ना मिक्सरला काढून घेऊया। म्हणजे काय होतं की तुम्हाला लाडू बांधायला एकदम म्हणजे इझी जातं आणि पटपट लाडू वळायचे होऊन जातात। तर तुम्ही बघू शकता इथे सर्व मिश्रण मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। आणि आता आपण अर्धी वाटी तूप आहे याला गरम करून आपण यामध्ये आता टाकणार आहोत। त्याआधी आपण आता इथे चारोळे टाकायचे आहे। हे ऑप्शनल आहे, तुमच्या जवळ असतील तर टाका। माझ्याकडे होते म्हणून मी यामध्ये ऍड केलेले आहे। त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि नंतर आता तूप मी गरम केलेलं आहे अर्धा वाटी, आणि त्यामध्ये ड्रायफ्रुट्स मी टाकलेले आहे। ते व्यवस्थित तळून झाले की आपण आता हे सगळं तूप त्यामध्ये ऍड करणार आहोत। आणि बस हे अर्धी वाटी तूप ऍड करायचं, त्यानंतर एक्स्ट्राचं तूप टाकायचं नाही त्याच्यामध्ये। या अर्ध्या वाटी तुपामध्ये व्यवस्थित तुमचे लाडू जे आहे ते बांधून तयार होतात। फक्त हे आता जे आहे मिश्रण ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तूप सगळीकडे लागलं गेलं पाहिजे, आणि गरम असतं तूप तेव्हाच हे लाडू वळायचे आहे। जेव्हा गार पडेल ते तूप किंवा मिश्रण गार होईल त्यावेळेस लाडू वळता येणार नाही। ते बघा तुम्ही बघू शकता थोडासा गोळा हातात घ्यायचा आहे। पहिले थोडं जास्त प्रेस करायचं आहे, म्हणजे त्याला एक आकार यायला सुरुवात होतो। नंतर हलक्या हाताने फक्त त्याला गोलाकाराचा आकार द्यायचा आहे। झाला तुमचा लाडू तयार। खूप इझी पद्धत आहे, तुम्ही या पद्धतीने नक्की हे लाडू या दिवाळीला ट्राय करून बघा। पाक बिघडत असेल किंवा पाकाचे लाडू जर तुमचे कडक येत असतील तर नक्की ही पद्धत वापरून बघा। छान असे लाडू तयार होतात रव्याचे, आणि अलगद एकदम एका बोटाने पण फुटतात। तर चला, तर मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। लाईक करा, नवीन असाल माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय बाय।